नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आपल्या 12 ज्योतिर्लिंगाच्या यात्रा मालिकेमध्ये आज आपण आलो सौराष्ट्री सोमनाथाचं वेरावळ गुजरात, म्हणजे 12 ज्योतिर्लिंगामध्ये जे पहिलं मानाचं स्थान आहे असं हे सोमनाथ ज्योतिर्लिंग आहे। 12 ज्योतिर्लिंगामध्ये पवित्र मानलं जातं। अशा सोमनाथ या ज्योतिर्लिंगाजवळ आले तर चला, आतमध्ये मोबाईल अलाउड नाहीये, आपण आतमध्ये जाऊन दर्शन घेणार आहोत आणि बाहेरून पुन्हा जे बाकीची माहिती आहे ते पाहणार आहोत। तर चला पाहूया सोमनाथ ज्योतिर्लिंग। या भागात आपण 12 ज्योतिर्लिंगे कोणते आहेत आणि ते कोठे आहेत आणि जे ह्या मंदिराला सोमनाथ मंदिरच का बोलले जाते आणि जे हे मूळ मंदिर आहे ते कोणी बांधले आणि सध्याचे मंदिर आहे ते कोणी बांधले, तसेच चंद्रदेवाला जे ब्रह्मदेवाचे पुत्र होते दक्ष प्रजापती यांनी कोणता शाप दिला होता, ह्या सर्व गोष्टी आपण ह्या भागामध्ये पाहणार आहोत। सोमनाथ हे ज्योतिर्लिंग गुजरातमधील सोमनाथ येथे अरबी समुद्राच्या किनाऱ्यावरती स्थित आहे। सकाळचे 5 वाजलेत। आपण काल द्वारकावरून ट्रेन पकडली होती 8:30 वाजता, जी आता 5 वाजता पोहोचली आहे। येथे तुम्ही बाय ट्रेनही येऊ शकता। सोमनाथ हे एक रेल्वे स्टेशन आहे, त्यापासून मंदिर एक 1.5 किलोमीटर डिस्टन्सवरती आहे। ह्या ट्रेन आहेत ज्या की सोमनाथ येथे येतात आणि सोमनाथून दुसऱ्या स्टेशनला बाहेर जातात। हे आहे सोमनाथ बस स्टँड, जे की मंदिराच्या गेटच्या जवळच आहे। येथे तुम्ही जे द्वारका, अहमदाबाद जे काही मेट्रो सिटीज आहेत गुजरातच्या, तिकडून तुम्ही येथे बाय बस येऊ शकता। आपण जेव्हा तुम्ही स्वतःची तुमची कार घेऊन येत आहे तेव्हा मंदिराकडे गाडी घेऊन जाण्यासाठी अलाउड नाही आहे, तर तुम्हाला ती कार इथे पार्किंग करावं लागेल। ही आहे पार्किंगची खूप मोठी जागा, ही पे अँड पार्किंग आहे इथे। दर्शन सकाळी 6 वाजेपासून चालू होते, संध्याकाळी 10 वाजेपर्यंत। आरती सकाळी 7 वाजता, दुपारी 12 वाजता आणि संध्याकाळी 7 वाजता आहे। कोणत्या कोणत्या गोष्टी अलाउड आहेत नाही आहेत ते लिहिलं आहे। पुढील काही दिवसात तुम्हाला माझ्या यूट्यूब चॅनलवरती 12 ज्योतिर्लिंगाचे 12 भाग पाहायला मिळतील। तत्पूर्वी ही 12 ज्योतिर्लिंगे कोणती आहेत आणि ती कोठे कोठे आहेत ते आपण आता पाहूयात। हे जे सोमनाथाचे मूळ मंदिर आहे ते सतयुगात चंद्रदेवाने सोन्याने बांधले होते। हे जे सध्याचे मंदिर आहे ते मंदिर सरदार वल्लभभाई पटेल यांनी जेव्हा ते उपपंतप्रधान होते त्या काळामध्ये बांधले गेले आहे। हे जे मंदिर आहे या मंदिराच्या स्थापनेमागे पौराणिक कथा अशी आहे की जे चंद्रदेव होते, चंद्रदेवांनी जे ब्रह्मदेवाचा मुलगा दक्ष प्रजापती होता त्याच्या 27 मुलीशी विवाह केला। लग्न झाल्यानंतर 27 राणीपैकी जी रोहिणी होती, ही रोहिणी फक्त चंद्रदेवाची आवडती बनली, बाकी 26 राणीकडे ते जास्त लक्ष देत नव्हते। त्यामुळे 26 राण्यांनी आपले वडील दक्ष प्रजापती यांच्याकडे तक्रार केली व त्यांनी चंद्रदेवांना निपक्ष स्नेह ठेवण्याचा सल्ला दिला। प्रजापती दक्ष यांच्या सल्ल्यानंतरही चंद्रदेवांनी त्यांचे ऐकले नाही।
त्यांनी रोहिणी जी राणी होती तिच्याशी स्नेह ठेवला. त्यामुळे दक्ष प्रजापतीने त्यांना असा शाप दिला की तुझी जी चमक आहे ती हळूहळू निघून जाईल. शापामुळे चंद्रदेवाची चमक गेल्यामुळे सगळे जग अंधकारमय झाले. तेव्हा सर्व देवांनी मिळून जे दक्ष प्रजापती होते त्यांना विनंती केली. तेव्हा दक्ष यांनी त्यांना जे शिवजी आहेत भगवान शिवजीची प्रार्थना करण्यासाठी सुचवले. चंद्रदेवाच्या प्रार्थनेमुळे शिवजी ते प्रकट झाले. त्याने चंद्रदेवाला शापमुक्त केले. त्यामुळे कृतज्ञतेचे प्रतीक म्हणून भगवान शिवाच्या स्मरणार्थ हे सोन्याचे मंदिर चंद्रदेवाने बांधले, म्हणून या मंदिरास सोमनाथ असे बोलतात. मंदिराच्या उजव्या बाजूला हा बाणस्तंभ आहे. त्यावरती असं लिहिलं आहे, आज समुद्रात दक्षिण ध्रुवपर्यंत अबाधित ज्योतिर्मार्ग. म्हणजे तुम्ही इथून जर प्रवासाला सुरुवात केली तर दक्षिण ध्रुवापर्यंत जमिनीचा कुठेही अडथळा नाही आहे, पूर्ण पाणीच आहे. सोमनाथ मंदिराच्या अपोजिट साईडला पुण्यश्लोक मातोश्री अहिल्यादेवी होळकर यांनी 1783 पुनर्स्थापित केलेले सोमनाथ महादेव मंदिर आहे. ह्या मंदिरामध्ये शिवलिंगाला हात लावून पूजा केली जाते आणि बेल फुलं पण वाहिली जातात. जे यात्री सुविधा भवन आहेत त्याचं हे साइन बोर्ड आहे. हा रिक्षा भाड्याचा बोर्ड आहे. गेट आहे, इथून आपल्याला एंट्री आहे. त्यानंतर हा मंदिर परिसर आहे. इथमधून आतमध्ये एंट्री आहे. एंट्री अगोदर तुम्हाला तुमच्या जवळचे काय बॅग, मोबाईल, कॅमेरा वगैरे ते लॉकर रूममध्ये जमा करावं लागतील. आपण आता मंदिर दर्शनानंतर त्रिवेणी संगम आणि जे राम मंदिर आहे ते पाहण्यासाठी जात आहोत. हा पुतळा वीर हमीरजी यांचा आहे. त्यांचं नुकतं लग्न झालं होतं. लुटारांनी जेव्हा मंदिरावरती आक्रमण केलं तेव्हा ते आपल्या घोड्यावरती स्वार होऊन इकडे लढण्यासाठी आले होते. आणि अशी आख्यायिका आहे की त्यांचं मुंडकं उडवलं गेलं होतं, तरीही त्यांचे धड काही काळासाठी तसेच लढत राहिले. हा चौक आहे. चौकाच्या राईट साईडला मंदिराकडे रस्ता जातो आणि मंदिराच्या अपोजिट साईडला जो हा रस्ता जातो तो रस्ता त्रिवेणी संगमकडे जातो. टाइम लगेगा? 1 घंटा लगेगा. ओके. हे आहे प्रभू श्रीरामांचे मंदिर.
हा बोर्ड लावलेला आहे इथून त्रिवेणी संगम घाटकडे जातो हा रस्ता. हा 3 नद्याचा संगम आहे, हिरण, कपिला आणि सरस्वती. जे त्रिवेणी महासंगमचं गेट आहे त्याच्या समोर असे मसाले मिळतात. तुम्हाला हवे असतील तर घेऊ शकता. हे आहे सूर्य. जो त्रिवेणी संगम आहे, त्रिवेणी संगम पासून ऑपोजिट साइडला एक 100 मीटर डिस्टन्सवरती हे सूर्य मंदिर आहे. त्या राईट साइडलाच एक सूर्यकुंड आहे. मंदिरापासून दर्शन घेऊन जात असताना लेफ्ट साइडला ह्या गुफा आहे, पांडव गुफा. जायला रस्ता आहे. खाली जाणाऱ्या ज्या पायऱ्यावरचा रस्ता आहे तो थोडासा छोटा आहे आणि खाली जरा जे हवा आहे ते हवेचं प्रमाण पण कमी आहे, त्यामुळे थोडंसं सफरकेशन होऊ शकतं. तुम्ही दर्शन घेऊन लगेच वरती रिटर्न येऊ शकता. सूर्यमंदिरापासून पायऱ्या उतरून खाल्ल्यानंतर हे छोटी छोटी दुकाने आहेत. इथे तुम्ही ह्या ज्या वस्तू आहेत त्या घेऊ शकता. हा समुद्राच्या कडेवरून मंदिराला चौफेर बघता येईल असा रस्ता बनवला गेला आहे. इथे येण्यासाठी तुम्ही सायकल वगैरे रेंटवर घेऊ शकता. त्रिवेणी संगम आणि राम मंदिर पाहून झाल्यानंतर मेन मंदिराकडे जात असताना लेफ्ट साईडला हे तिकीट घर आहे. इथे तुम्ही सायकल रेंटवरती घेऊ शकता. सिंगलसाठी 1 तासासाठी चार्जेस 10 रुपये आहेत, तर कपलसाठी जे सायकलिंगचे चार्जेस हे 1 तासासाठी 20 रुपये आहेत. मंदिराच्या गेटपासून थोडंसं पुढे आल्यानंतर हे साईनबोर्ड आहे. इथून जी ही गल्ली आहे, ह्या गल्लीत जो रस्ता जातो तो जे मंदिर ट्रस्टतर्फे दिले जाणारे जे मोफत भोजन आहे तिकडे जातो. जे सोमनाथ मंदिर आहे तिथून मंदिराच्या बाहेर आल्यानंतर लेफ्ट साईडला एक रस्ता आहे. तिथून इथे जे निशुल्क भोजन आहे प्रसाद तो इथे भेटतो. 11 ते 3 आणि 7 ते 11.
सोमनाथ प्रसाद अन्नछत्र निःशुल्क भोजन प्रसाद। निःशुल्क भोजन करण्यासाठी प्रथमतः इथून पास घ्यावा लागतो। हा पास आहे आणि त्यानंतर इथे काउंटरला जमा करून इथून थाली घेऊन जेवण घ्यावं लागेल। ह्या अन्नछत्राच्या समोरच हात धुण्यासाठी जागा आहे। तुम्ही डोनेशन पण देऊ शकता। ही आहे जेवणाची थाळी। यामध्ये बटाट्याची भाजी, डाळीचं वरण, भात, रोटी आणि थोडंसं स्वीट दिलं जातं आणि ही एक मिक्स भाजी दिली जाते। त्याचं सलाड पण दिलं जाते। जी मंदिराची पार्किंग आहे त्याच्या अपोजिट साईडला हे असे शॉप्स आहेत। इथून तुम्ही जे शंख, शिंपले, मोतीपासून बनलेल्या ज्या वस्तू आहेत त्या वस्तू तुम्ही ते विकत घेऊ शकता। जे मंदिराच्या गेटच्या बाहेर परिसर आहे आणि जो कार पार्किंग एरिया आहे तिकडे तुम्हाला असे पे अँड यूज शौच आणि स्नान सुविधा संकुल बघायला मिळतील। तुम्ही एकटे गेले असाल किंवा मित्रासोबत गेले असाल आणि हॉटेल करायचं नसेल, रूम करायची नसेल आणि रूम भेटत नसेल तर हा एक चांगला ऑप्शन आहे। इथे तुम्ही फ्रेश होऊ शकता। प्लस इथे लॉकर पण अवेलेबल आहेत जे की 3 तासासाठी 10 रुपये चार्ज करतात। सोमनाथ येथे पूर्ण फिरण्यासाठी आणि पाहण्यासाठी वगैरे एक दिवस सफिशियंट आहे। सध्या सोमनाथ रेल्वे स्टेशन येथे आहे। एक 5:15ची ट्रेन आहे उज्जैनसाठी। जर तुम्हाला सोमनाथ येथून रिटर्न जायचं असेल तर एक 5:15ची ट्रेन आहे सोमनाथ जबलपूर जी राजकोट अहमदाबाद मार्गे जाते। तिथून तुम्ही दुसरी ट्रेन पकडून जे तुमचे ठिकाण आहे तिकडे जाऊ शकता। 12 ज्योतिर्लिंगापैकी मानाचे प्रथम स्थान असलेले हे सोरटी सोमनाथ ज्योतिर्लिंगाचा आजचा भाग आपण इथेच समाप्त करतोय। लवकरच भेटूया तिसरे ज्योतिर्लिंग महाकालेश्वर उज्जैन येथे।